जत्रेच्या निमित्ताने हा जो एक मस्त सुंदर सोहळा कारवांची वाडी गावात इथल्या युवकांनी आणि ज्येष्ठ व्यक्तींनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा एक आनंद उत्सव साजरा करतायत आणि त्या उत्सवाचं एक औचित्य साधून अनेक लोकांनी या मंदिराला आता भेटी दिलेल्या आहेत आणि एक सुंदर अशा प्रकारची वातावरण निर्मिती कारवांच्या वाडी गावात होते। ज्यांनी या उत्सव सोहळ्यात भाग घेतला आहे त्यांना असं वाटतंय की अशाच प्रकारचं प्रतिवर्षी दरवर्षी हे आपण सगळ्यांनी मिळून जमून हा उत्सव असाच आनंदाने वाढवत नेऊया। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे एक नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे आणि या नाट्यप्रयोगाचं जे काही वैशिष्ट्य आहे त्याबद्दल आणि त्याचबरोबर हे जे नाटक सादर होणार आहे आजच्या जत्रेच्या निमित्ताने आपण सगळेजण भाविक या नाटकाचा आनंद आस्वाद सगळेजण घेणार आहात। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर गावातील सन्माननीय व्यक्तींना आपण निमंत्रित केलेलं आहे। जे नाटक लिहिलं आहे ते कलाकार नाटक लिहिणारे हे आपल्या गावचाच आणि आमच्या कारवांजीवाडी शाळेचे विद्यार्थी, या गावचे ग्रामस्थ, या गावचा युवक, त्याने केलेलं हा एक आगळं काम आहे। आणि एखादं पुस्तक लिहिणं, एखादं नाटक लिहिणं हे एक मोठी गोष्ट आहे। म्हणजे कलाकार, कलावंत आणि परत पुस्तक ते लिहून परत त्याचं नाटक सादर करणं हे त्याच्याहून अवघड आहे। म्हणजे शिक्षकांना, प्राध्यापकांना सुद्धा जी गोष्ट अवघड आहे ती आपल्या गावातल्या एका तरुण मुलाने केलेली आहे आणि म्हणून त्याचा शिक्षक म्हणून मला आनंद वाटतो आणि म्हणून थोडं 2 मिनटं निवेदन मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर करतो। आज मान्यवर गावचे सगळे इथे जमा आहेत। यामध्ये भराडीन देवीच्या या सगळ्या उत्सव सोहळ्याचे जे सन्माननीय अध्यक्ष आहेत, सन्माननीय सचिव आहेत, सेक्रेटरी आहेत आणि त्यांचे सगळे सदस्य आज उत्साहाने इथे काम करत आहेत। आणि आपल्या गावची ज्यांच्याकडे शासकीय प्रशासकीय जबाबदारी आहे अशा सरपंच महोदया यांच्या साक्षीने हा सोहळा इथे संपन्न होतो, याचा आनंद आहे। आणि तुम्हा सर्व मंडळींचं या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने ते मनपूर्वक स्वागत। शेवटपर्यंत बसून आपण हे नाटक काय आहे त्याच्यामधलं चिंतन सर्वांनी करायचं आहे। तर आज आपण पहिला नाटकाच्या अगोदरचा जो भाग आहे की जे नाटक लिहिलं गेलं आहे त्याचं पुस्तक पण बनवलं गेलं आहे आणि त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आधी इथे संपन्न होणार आहे। एक अभूतपूर्व गोष्ट आहे। म्हणजे नाटक लिहिलं गेलं आहे, त्याचं पुस्तक तयार झालं आहे, त्या पुस्तकाच्या सोहळ्याचं प्रकाशन आता इथे होतं आहे आणि मग ते लगेचच नाटक सादर होतं आहे असं कुठे होत नाही। त्याच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते। ते पुस्तक बाजारात यावं लागतं, कलाकारांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती घ्याव्या लागतात, कोण ते सादर करणार त्याचा शोध घ्यावा लागतो। पण हे सगळं आपण गावात एकत्र येऊन जे करताय, गेल्या वर्षी प्राथमिक शाळेमध्ये जो कार्यक्रम झाला त्यावेळेला सुद्धा असंच सुंदर इथल्या मुलांनी जे नाटक सादर केलं होतं त्याचं कौतुक, त्यामध्ये ज्या काही ट्रिक सीन, त्यामध्ये काही सीन वापरले होते त्याचं कौतुक मोठमोठ्या नाटकामध्ये जे बघतो आम्ही तशा पद्धतीचं होतं आणि म्हणून आज तशाच प्रकारचा एक अभिनव प्रयोग आज आम्हाला बघायला मिळेल याचा विश्वास वाटतो। सर्व मंडळींचं शाब्दिक स्वागत, सर्वांचं शाब्दिक स्वागत। मनपूर्वक सगळ्यांनी भरपूर फुलं आहेत शब्दांची असं मानून आपण आत्ता सुरुवातीला तुम्हाला शब्दसुमनाने स्वागत करतो। यानंतर सत्कार सोहळा संपन्न होणार आहे। आता पुस्तकाचं जे प्रकाशन होणार आहे तर ते पुस्तक मी इथे विनंती करतो की इथे आपल्या ह्या सगळ्या पुस्तकाला छापायला सुद्धा खर्च येतो, मोठा खर्च असतो। तर रुपये 25,000 मोहन कुळये यांनी कार्याध्यक्षांनी अत्यंत उदार असते हे त्या मुलाचं कौतुक करण्यासाठी, आपल्या गावात काहीतरी चांगलं घडतं आहे याचा आनंद मानून आणि गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या पत्नीच्या निमित्ताने तिची आठवण म्हणून एक सतत आपल्या हातून चांगलं काम घडत असावं, चुकीच्या कोणत्याही मार्गावर आपण जाऊ नये। जे काही थोडे पैसे त्या पत्नीच्या तिच्या चांगुलपणामुळे आपल्या कुटुंबाकडे आलेले आहेत त्याचा विनियोग समाजासाठी व्हावा। भरपूर पैसे आहेत म्हणून नव्हे तर जे आहेत त्यातला एक खारीचा वाटा समाजासाठी द्यावा अशी भूमिका घेऊन मोहन कुळे नेहमी बोलत असतात आणि त्यांना नेहमी वाटत असतं की कोणीतरी चांगलं काम करावं आणि मला काय फुल ना फुलाची पाकळी तिथे देता आली तर देता यावी। तर मोहन कुळेंबरोबर बोलताना सुद्धा आनंद वाटतो की सतत त्यांना समाजामध्ये चांगलं होत राहावं असं वाटतं। तर या मुलाने त्यांच्यासमोर हे पुस्तक कच्चं लिहिलेलं ठेवलं समोर
काही विषय समजून सांगितला आणि ते म्हणाले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तर तुला माझ्या शुभेच्छा आहेत, ते पुस्तक प्रकाशित करून छापून आण. ते पुस्तक सुंदरपैकी प्रिंट झालेलं आहे, छापलेलं आहे. माझी विनंती आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी पण सूचना केली आहे की मोहन कोळी यांच्या हस्तेच त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा अध्यक्ष. आणि त्यानंतर दुसरं जे विजय कांबळे, आमचा जो विद्यार्थी आहे विजय कांबळे, तो स्वतः लेखक आहे, तर त्या आणि बावा कुवार, तर यांच्या सर्वांच्या हस्ते आणि आता बसलेले समोर जे मान्यवर आहेत त्यांच्या हातात ते सगळ्यांचे पुस्तक जाणार आहे. या सगळ्यांच्या साक्षीने आजचा सोहळा संपन्न व्हावा. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की मोहन कोळी आणि आता जे आपण नावं घेतलेली आहेत, सरपंच मॅडम, या सगळ्यांच्या स्पर्शाने या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं, लेखकाला प्रेरणा मिळावी, अजून त्याच्या हातून काही चांगलं घडत राहावं. पुढच्या वेळेसुद्धा नाटक स्वतः त्यांनी लिहिलेलं अशा प्रकारे ते स्टेजवर सादर करण्याची कलाकारांना संधी मिळावी आणि एक खूप चांगला अशा प्रकारचं इथे सादरीकरण आणि लेखन या कारवांचेवाडी गावात जावं आणि कारवांचेवाडीचं नाव आपल्या रत्नागिरीत नव्हे महाराष्ट्रात असं गाजावं असे आशीर्वाद मी या निमित्ताने देतो आणि विनंती करतो की पुस्तक प्रकाशन सोहळ्याकरता आपण शुभारंभ करू. द्या सगळ्यांचं द्या ना, त्या आधी खोलायला यांच्याकडे द्या, सरपंचांकडे द्या आणि मोहन कोळ्यांकडे द्या. लेखक कुठे गेले? त्या आत रंग कमत असतो. विजय आणि बावा कुवार आले. विजय पुढे, सर्वांच्या हातात प्रती द्या आणि सर्वांनी ते पुस्तक पुढे धरा, असं नाव दाखवा त्याचं. सगळ्यांना द्या, सगळ्यांच्या हातात घ्या. खूप छान आनंद वाटतोय माझ्याकडे पण. पुस्तकाचं नाव आहे शोध तुझ्या अस्तित्वाचा. नाटक आहे शोध तुझ्या अस्तित्वाचा. आणि आज इथले स्थानिक कलाकार खूप सुंदर तयारी करून त्याचं सादरीकरण करणार आहे. आज इथे नाटक आपल्या संपन्न समोर जे होणार आहे ते शोध तुझ्या अस्तित्वाचा. मोहनजी, सरपंच मॅडम, जाहीर करायचं का प्रकाशित? तर हा पुस्तक सोहळा इथे संपन्न झाला. आपण टाळ्यांच्या गजरात या पुस्तकात स्वागत करूया. धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. आणि हा पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे. सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी हार्दिक. आणि पुढील सूत्र देत आहे नावं आता काय फक्त पुष्पगुच्छ दिवे कोणाकोणाला द्यायचं आहे ना, मी सांगू का? तुम्ही सांगा. येस. यानंतर आजचे देणगीदार आणि सत्कार मूर्ती मोहन यशवंत कोळी अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल. मोहन यशवंत कोळी. सन्माननीय रामचंद्र कांबळे साहेबांना विनंती आहे शाल श्रीफळ देऊन त्यांच्या या कार्याचा गौरव आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. यानंतर रामचंद्र नारायण मोहन यशवंत कोळी यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. पुस्तकाला भरीव देणगी देऊन एक चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यांना धन्यवाद. मंदिराला देणगी, शाळेला देणगी, समाजातल्या उत्तम कामांना देणगी, अशा प्रकारची इच्छा परमेश्वर त्यांच्या मनामध्ये घालतोय. मोहन कोळी यांचं कौतुक. रामचंद्र नारायण कांबळे कमिटीच्या अध्यक्ष आहे ते, मंडळाचे
अध्यक्ष यांचं सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. उपाध्यक्ष अरुण बारगोडे यांच्या हस्ते हा सत्कार होईल. अरुण बारगोडेंना विनंती की त्यांनी रामचंद्र नारायण कांबळे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. हे खूप चांगलं काम रामचंद्र कांबळे यांच्याबरोबर शाळेमध्ये पूर्वी आम्ही काम केलेलं आहे कारवांचीवाडी शाळेमध्ये, आणि अशीच त्यांना खूप कार्यक्रमांची सुंदर आवड जुन्या काळापासून आहे आणि आजही मंदिराच्या व्यवस्थापनात त्यांचा सहभाग आहे. त्यांनाही हार्दिक शुभेच्छा. विजय शांताराम कांबळे आता पटकथा ज्यांनी लिहिलेला आहे आणि हाही माझा लाडका विद्यार्थी आहे कारवांचीवाडी शाळेतला, आणि त्याच्या हातून हे पुस्तक या ठिकाणी. तर अध्यक्षांना विनंती, आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र कांबळे. बाबा कोरले, बाबा लेखक निर्देशक संगीत लेखक. पटकथा लेखक बावा कुवर हे लेखक आहेत, दिग्दर्शक पण आहेत, संगीत पण त्यांनी दिलं आहे आणि नैपथ्य पण ते सांभाळत आहेत. बावा कुवार. तर सरपंच मॅडमना विनंती आहे की बावा कुवर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. कुठे आहेत ते? पाठव बाव आहे बघा. दिग्दर्शक, संगीत दिलं आहे, नैपथ्य त्यांचं आहे आणि ते लेखक आहेत. यानंतर आपल्या सरपंच ममता जोशी, खूप चांगल्या कामासाठी सतत धडपड असणारी ही ममता आहे. शाळेमध्ये सुद्धा तशीच होती धडपडत. माझी विद्यार्थिनी आहे, खूप आनंद वाटतोय. ममता जोशी यांचा सत्कार मी पाटील सरांना विनंती करतो. माध्यमिकचे मुख्याध्यापक पाटील सर, खेडशी हायस्कूलचे मुख्याध्यापक इथे आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपल्या एका चांगल्या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सरपंच म्हणून सन्मान व्हावा. बरोबर आहे ना? हां, तुम्ही ना. हो. त्यानंतर पुढचं सत्काराचं नाव आहे, आई माझा लाडकाच विद्यार्थी आहे, अत्यंत हुशार शाळेत असताना राजेंद्र कळंबटे, उपसरपंच. हां, सरांचं ना, कोराडी सरांचे असते. कोराडे सर तुमचे असते. स्पेशल शिफारस आहे. राजेंद्र हा जुन्या काळातला आमच्या शाळेतला आदर्श हुशार विद्यार्थी आहे आणि आताही तो सतत चांगलं काम करतोय. त्याच्या हार्दिक शुभेच्छा. मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर. राजेंद्र कळंबटे. यानंतर अरुण गणपत बारगोडे, उपाध्यक्ष अरुण गणपत बारगोडे यांचा सत्कार के जाधव यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी के जाधव यांना विनंती आहे. माजी सरपंच आहेत के जाधव. अरुण गणपत बारगोडे. पुढचा विजय भातडे. के जाधव थांबा, पुढचा सत्कार पण तुम्हीच करा. विजय भातडे या पटपट. जोशी खजिनदार आहेत प्रकाश लक्ष्मण जोशी. रामचंद्र कांबळे अध्यक्ष यांना विनंती करतो.
हरिश्चंद्र पुढचा सत्कार आहे हरिश्चंद्र गंगाराम कांबळे मानकरी. मानकऱ्यांचा सत्कार हां अध्यक्षांच्याच हस्ते होईल इथे. रामचंद्र कांबळे यांच्या हस्ते होईल. नंतर घ्या शेवटी. पाटील सराला पण देऊ नका. ते दोन्ही तुम्ही घ्या. पुढचं नाव आहे भारती कदम. नाटकातील स्त्री पात्र भारती कदम सुद्धा असाच धाडशी कार्यकर्ता आहे. अंकुश. सांगा पुढचं नाव. कोराटे साहेब. हां कोराटे साहेब. यानंतर नारायण खोराटे. सत्कार अध्यक्ष करतो. त्यांचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते होईल. नारायण खोराटे. माजी सरपंच अध्यक्ष सरपंच. हां के जाधव माजी सरपंच. येस. यानंतर माजी सरपंच के जाधव यांचा सत्कार सुद्धा अध्यक्ष करतील. के जाधव. घाणेकर साहेब त्यांचा सत्कार अध्यक्ष करतो. ग्रामपंचायत सदस्य घाणेकर. घाणेकर अध्यक्षांना विनंती आहे त्यांचाही सत्कार आपण करावा. सागर पालवकर. हे काय म्हणते नाट्यलेखक सागर पालवकर. हो घेतो. पाटील सरांचा मी शेवटी आहे. नाट्यलेखक सागर पालवकर. यानंतर नाट्यलेखक सागर पालवकर अध्यक्ष करतो. अध्यक्षांना विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार करावा. गावचे गावच्या धर्माजी कांबळे. गावचे धर्माजी कांबळे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी व्यासपीठाकडे यावं. बघा बाबल्या कांबळे मानकरी. मानकरी बाबल्या कांबळे. खोराडे साहेबांना विनंती आहे की आमच्या मानकऱ्यांचा सत्कार करावा. नारळ हे काय सूचना बघा. अध्यक्षांकडून ये रे. प्रमोद कार्यरत माणूस सतत. संतोष बारगोडे यांनाही आपण श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सन्मान करावा. या सगळ्या कार्यकर्त्यांना एक चांगली प्रेरणा मिळावी यासाठीच हे गुलाबाचं फूल. त्यानंतर प्रकाश कुळीयांना पण विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारावा. प्रकाश बाळाराम कुळिये. यानंतर पांडुरंग कांबळे यांना विनंती आहे की आपणही व्यासपीठावर यावं. पांडुरंग बाळू चालेल ना. केशव कुळिये यांचाही अध्यक्षांनी सन्मान करावा. फोटोग्राफर विजय यादव. पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करणे. त्यानंतर फोटोग्राफ विजय पाडावे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करण्याचं एक सुंदर मुखपृष्ठ ज्याने तयार केलं आहे ते विजय पाडावे आले. या विजय जाधव झाले. विजय जाधव नाही आले. ठीक आहे. तेव्हा पूर्ण आदर्श ओरी नवतरुण नाट्य मंडळ यांच्याकडून या नाटकाचे लेखक दिग्दर्शक बाबा कुवर यांचा छोटा सत्कार पुष्पगुच्छ व शाल त्यांनी पाठवले, तर त्याचा स्वीकार त्यांनी करावा. आदर्श ओरी नवतरुण नाट्य मंडळ यांच्याकडून या नाटकाचे लेखक दिग्दर्शक बाबा कुवार यांचा सत्कार. या तुम्ही येत आहे ना पुढे या. खूप छान या ठिकाणी सत्कार हा संपन्न झाला आहे लेखकाचा. हॅलो, विनायक यादव यांचा सत्कार हातकम गुरुजी करतील. वैभव मेस्त्री नेपथ्य यांचा सत्कार हातकम गुरुजी करतील. वैभव मेस्त्री. हॅलो, तसेच आदरणीय आमचे लाडके सर हातकम गुरुजी यांचा सत्कार या उत्सव मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र नारायण कांबळे करतील. तसेच खेडशी हायस्कूलचे प्राध्यापक आदरणीय पाटील सर यांचा सन्मान या उत्सव मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र कांबळे करतील. चुकूनही कोणाचा सत्कार राहिला असल्यास कुणी रागू नये. आता हा सन्मान सोहळा प्रकाशन सोहळा संपन्न झाला असं जाहीर करतो. हे बघ